तो 5 नंबरसाठी पारितोषिक ग्राह्य धरले जाईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकला टीम आरिव 11 बाबाळे ब संघाने घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आता इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम श्री 11 चेंज द गेम वडवली ब संघाला. एक मोठी मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. शिरगाव टीम आणि इनगाव टीम आपण देखील लवकरात लवकर या. चेक लक्षात असू द्या, टीम जय भवानी शिरगाव आणि टीम सिद्धिविनायक इनगाव या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पुढची मॅच खेळण्यासाठी सज्ज राहा. लक्षात असू द्या, टीम शिरगाव आणि इनगाव पुढची मॅच तुमची आहे, त्यामुळे आपण खेळाच्या दृष्टिकोनातून रेडी राहायचं. इनगाव टीम रेडी आहे, शिरगाव टीम आपण रेडी राहा. डिकीने थंब दाखवला. सलामी जोडी मैदानावरती आता दाखल होतीये. ऋतिक पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती कमलेश पाटील ही जोडी आता दाखल झाली. तर गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 1 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सूरज केणे. 3 ओव्हरची मॅच. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच आपण खेळायला सुरुवात करतोय, त्यामुळे आता अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका, लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. एक बिग फाईट मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत आता तुम्हाला पाहायला मिळते. भाबाळे विरोधात वडवली बी. एका बाजूला भिवंडी तालुक्यातील संघ तुम्हाला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीचा एक ताकदवर संघ वडवली बी कल्याण डोंबिवलीचा संघ खेळताना दिसेल. या मैदानावरती आता कल्याण डोंबिवली इथून मात्र हा सामना जाईल की इथून हा सामना जाणार आहे भिवंडीला. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल घेतला ऑन साइडला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. ऋतिक पाटीलचा वार चौकार. विष्णू शिंदेने सांगितलं हा चौकार डान्स करत असताना 4 धावा. अजून एक चांगला फटका. थडमाचा खेळाडू बीट होतोय. अखेर दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. धावफलक 8 या कड्यावरती आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती जोडली गेली आहे. हाफ ट्रॅकर बॉल आपली देण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशरफ नजरेने. पंच सांगतात बाईट बॉल. 1 फॉर दी वर हा इशारा देखील पोहोचला. तीन षटकार स्कायर 11 आकाश पाटील यांच्याकडून सलग 3 बॉल 3 षटकार. ऋतिक पाटीलसाठी 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं काश प्राईज लावण्यात आलं. क्या बात आहे. आकाश पाटील शिरडोन यांनी कॅश प्राईज लावलंय, त्याचे आभार आपण व्यक्त करू. काश्मीरवरून या मॅचचा आनंद घेत आहेत. आता ऑनलाईन सेवा आहे, त्यामुळे जीपे फोनपे या गोष्टी साध्याने करण्यात येतात. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा सूरज केने. स्टॅकिंग वरती कमलेश.
बाटची कडा आहे. शॉर्ट थर्माचा खेळाडू पुढे सरकतोय. एक चांगला जेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता एक मोठा धक्का लागेल. डावकर आता विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर कमलेश पाटील मैदान सोडतोय. फलंदाज बाद. विष्णू शिंदे याच्यासाठी कॅश प्राइज येणार आहे, परंतु त्याच्यासाठी डान्स चांगला व्हायला हवा. मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन जर डान्स केला आणि तो डान्स जर आवडला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार हरिजी धुळे आणि महेशजी धुळे यांच्याकडून हे कॅश प्राइज लावण्यात आलं. कंबर आणली पाहिजे. चला बातला सुरुवात करा लगेच. सिद्धू पाटील मॅमफ्रॉम वाडेकर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. इथे फटका जणू काय फसला की काय कबरचा खेळाडू पुढे सरकतोय. मिळेल ते सिंगल. 1-11 11 धाबा दाफल कबरती जोडले गेल्यात. 2 बरोबर ते 2 चौकार आले सूरज केण्याच्या विरोधात, परंतु आता कमबॅक तो करतोय या मॅचमध्ये. शेवट गोड करण्याचा प्रयत्न करेल का, कारण 5 बॉलचा खेळ संपण्यात आलाय. 11 धाबा दाफल कबरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये इथून चांगला क्रिकेट दोन्ही संघ मैदानावरती खेळतात. दोन्ही संघाने 2-2 संघाला परास्त करत असताना बाजी मारली आहे. एका बाजूला आपण पाहतोय बडबडी संघानं मोठा विजय संपादित केला सापेगाव टीमला परास्त करत असताना, तर टेंबिवली संघाला देखील त्यांनी परास्त केलं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय खरं तर भावाळे बी या संघाने देखील पहिला सामना जिंकला मांडा टीमच्या विरोधात. तदनंतर दुसरी मॅच त्यांनी जिंकली जे ताडोबा कलम या संघाला परास्त करत असताना, आणि आता तिसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. चला पंच तिथे काय घडलंय. चला गाडीची लाईट आपण बंद करा, खेळाडूंना त्रास होतोय. अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच लाईट बंद करा. गेम ऑन, लेट्स प्ले. सूरज हाफ ट्रॅकर बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पॉइंटचा पाठमोरा. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप. झेल सोडलाय कोणाचा, ऋतिक पाटील. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू त्याचा झेल आता ड्रॉप केलाय आणि ते पंच काय सांगतात, कॅच ड्रॉप केलाय. जेवढा दुःख खेळाडूला झाला नाही तेवढा दुःख आता विष्णू शिंदेला झाला जे पंच आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज योगेश भालेकर हा गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय, ज्याने भरपूर चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये केली आहे. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक त्याने झळकावलं. मागील मॅचमध्ये देखील जवळजवळ 30 धावांची खेळी योगेशने केली होती. 23 धावांची खेळी केली. तोच खेळाडू मैदानावरती आता दाखल होतोय. संतोषजी बामगुडे ज्यांनी या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली स्कोरिंग केली, आणि आमचे अथर्व SM त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि खास करून आमचे डोरो 4 रात्रीमध्ये ज्यांचं कार्य दमदार होतं. मनोहर काका धुळे यांचं आगमन झालंय. महेशजी धुळे यांचे पिताश्री मनपूर्वक स्वागत. चला डोरो आपण कुठे असाल तर हरीश दादा आपली वाट पाहतात, आपण या. नाही, हरीश अप्पांचा आवाज जर सांगितला की डोरो तुम्हाला बोलवलाय म्हणून, तर डोरो कोणत्याही कोपऱ्यामध्ये असू दे तो धावत पळत येणारच, यात शंकाच नाहीये. काल देखील 5 मिनिटाच्या आतमध्ये डोरो पोहोचला होता मुख्य व्यासपीठावरती. अनिलजी गायकवाड यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, ज्यांनी 4 दिवस रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी आपला मोलाचा वेळ दिला. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पंच बळतायत काहीसा इशारा करताय. वाईट बॉल. 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिला बॉल डॉट आला, याबरोबरती वाईट बॉलचा इशारा. धावफलक 14 याकडेवरती आता स्थिरावलाय. आमचे साथी स्कोरर मॅमफ्रॉम सापेगाव आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना
अथर्व या बॉर्डरला देखील पंचाकडे पाहिलं होतं आश्रभूत नजरेनं आणि पंचाने सांगितलं वाईट बॉल वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय योगेश भालेकर. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. डावखुरातच एक चांगला बॅटर आहे. आतापर्यंत चांगला क्रिकेट त्याने खेळलाय. 2 सामने त्याने जिंकले. त्याने आता तिसऱ्या मॅचमध्ये मी म्हणे थोडासा बागडा डरतोय कारण एक बॉलचा खेळ संपन्न केलाय. जवळजवळ 2 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या ओव्हरच्या अंती 13 होत्या. आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्या. त्यामुळे इथून कमबॅक करायचा प्रयत्न तो देखील करतोय. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे फटका चांगला आहे. 20 मध्ये खेळाडू उपस्थित मिळेल ती सिंगल दुसरी धावेचा प्रयत्न करतायत परंतु नकार दिला. रतिक पाटील एक धाव इथे एक पडली आहे. त्याच्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी आहे या मॅचची. धावफलक 16 एकावरती तुम्हाला पार मिळेल. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. चला डोरू पोहोचलाय 5 मिनिटाच्या आतमध्ये आलाय. हरेशप्पा डोरू पोहोचलाय 5 मिनिटाच्या आतमध्ये डोरू पोहोचलाय. खरं तर हरेजी धुळे साहेब यांचे निकटवर्ती समर्थक म्हणून डोरूची ओळख आहे. त्याचा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फटका पोचलाय. गोलंदाज हसलाय. बॅटर रुसलाय. गरज होती का हा प्रश्न आता उभा राहिलाय खेळाडू कक्षामध्ये. परंतु ऋतिक पाटील इथून मैदान सोडावं लागेल. बॅटर आउट. करतोय इथे फटका चांगला. क्षेत्ररक्षक उपस्थित. झेल स्वीकारण्याचा प्रयत्न आणि झेल स्वीकारला देखील. अजून एक धक्का लागतोय. आकाश पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. यांनाही विनंती आहे आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तुषारजी मस्कर जे वाडेकर टीमचे पुरस्कार देत आपणाची विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. संतोषजी बामगुडे यांना विनंती आपण या. संतोषजी बामगुडे यांचा सन्मान आम्ही करू. संतोषजी बामगुडे यांचा सन्मान आम्ही करतोय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धावफलक पूर्णपणे स्थिरावले. 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 16 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 धाबा आतापर्यंत खर्च करतोय. 17 धाबा एक वाईट आली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केला. संतजी बामगुडे यांचा सन्मान या मंचावरती होतोय. समीरजी म्हात्रे यांचा अगमत झालाय. ऐवा ग्रुपचे ते मेंबर आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अनिलजी गायकवाड यांना विनंती आपण या. अनिलजी गायकवाड आपला सन्मानाचा स्वीकार करावा. या वेळेला देखील बॅटची कडा होती आणि विकास पाटील त्याला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का. धक्के पे धक्का टीम वळवलीला. बॅटर आउट.
या स्पर्धेचे सहआयोजक आमचे महेशजी धुळे यांचे पिताश्री मनोहरजी धुळे यांचाही सन्मान आम्ही करतोय. हरिजी धुळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करेल मनोहर काका धुळे आपण या आणि समीरजी म्हात्रे यांचाही सन्मान आम्ही करू. या मंचावरती ते देखील आता जोडले गेलेत. मनोहर काका धुळे यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर जो आवाज आपल्याला बदलापूर करायला मिळाला आहे महेशजी धुळे यांच्या पिताश्री यांचा सन्मान या मंचावर होत असताना मी महेशजी धुळे यांना विनंती करेल आपण समीरजी म्हात्रे यांचा सन्मान करावा. नवनाथ मुकणे आलेत गोलंदाजी मार्कवरती. चला मॅडी सर आपण या. कुणालजी दुबे आपको भी आना है त्यांचा सन्मान आम्ही करू. शुभमजी यादव आपण या. शुभमजी गुप्ता यायचं आपण. नवनाथ मुकणेचा पहिला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव इथे म्हणणार नाहीये. धावफलक थांबलाय 17 या आकड्यावरती. धावफलक पूर्णपणे थांबलाय. या मॅचमध्ये 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल. पहिल्या ओव्हरमध्ये सूरज केऱ्याच्या विरोधात धावा आल्या होत्या 13. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना योगेश भालेकरनं भरपूर चांगली गोलंदाजी केली. त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि आता धावफलक थांबलाय. जितेंद्र यादव आपको भी आना है मंच के ऊपर. आपका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे. तदनंतर तुषारजी मस्कर जे वाडेकर टीमचे पुरस्कार देत त्यांचाही सन्मान आम्ही करू. समर्थ डेव्हलपर्स जय जयेश्वर वाडेकर या संघाचे पुरस्कार ते तुषार मस्कर. तुषारजी मस्कर यांचा सन्मान आम्ही करतोय. हरिजी धुळे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या मंचावरती होतोय. या वेळेला देखील बॅटची कडा होती. यशांच्या मागे बॉल मात्र घरंगडत राहिलाय. दरम्यान धावा फक्त आणि फक्त फलकावरती तुम्हाला पार मिळते 17. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये योगेशचा धावा खर्च केला 4 आणि आता जबरदस्त आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय परंतु एकही धाव नाही आहे. आरी वेलेबन बाबाळे बी संघ खेळतोय. 4था बॉल राहिलाय नवनाथ मुकणेच्या नावावरती कारण गोल्डन विकेट. शुभम पाटील बॅक टू दी पवेलियन. फलकावरती जोडल्या गेल्यात 23 धावा आहे मापे असावी कारण शेवटच्या बॉलवरती षटकार आला. त्यामुळे आता 24 धावांचं लक्ष्य या बादमध्ये. शेखर गायकवाड यांचा सन्मान होतोय. राणाभाई यांचा सन्मान मंचावरती होत असताना परेश धुमाळ यांचा सन्मान आम्ही करतोय.
या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आमचे बंडूचे धुळे याचंही भरपूर स्वागत. खास करून सर्व समालोचक असतील, तदनंतर सर्व अंपायर असतील, स्कोरर असतील, प्रेक्षक असेल, जे प्रेक्षक इथे मात्र जोडले गेले होते, सर्वांची त्यांनी काळजी घेतली. सर्व खेळाडू जेवलेत का? 4 रात्रीमध्ये सर्वांची काळजी घेतली असे आमचे हरीजी धुळे साहेबांचे थोरले बंधू बंडूशेठ धुळे यांचाही स्वागत. तुषारजी धुळे यांचाही सन्मान आम्ही करतोय. सचिन धुळे आपण या, आपलाही सन्मानाचा स्वीकार करा. तदनंतर कल्पेशजी धुळे, भारतजी धुळे, संचालक आमचे असोसिएशनचे महेंद्र धुळे आपण या, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये अजय धुळे ज्यांनी स्कोरिंग केली आपण या. खरं तर ही स्पर्धा मी म्हणेन जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली आणि जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. तुषारजी धुळे आपण या मंचावरती. 23 धाबा इथे जोडल्या गेल्या आणि 24 धाबाचं लक्ष तुम्हाला पार मिळेल. चला दिगंबरजी, सुरुशी आपण कुठे असाल तर यायचं आहे. खेळाडूची पाण्याची थोडीशी सोय करा. सन्मान आपण करतोय. मी भारतजी धुळे यांना विनंती करेल आपण या. अजय धुळे आपण या. कल्पेशजी धुळे आपण या. संदेशजी मसने आपण या. सचिन धुळे आपण यायचं, सन्मानाचा आपण स्वीकार करा. चला खेळाडू कक्षामध्ये पाण्याची पूर्तता करा. सुशांत मोरे आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. अविनाश माळी यांचा आम्ही सन्मान करतोय. सामन्यात सुरुवात, गेम ऑन. पहिला बॉल, भन्नाट वेग, तेज थरार, गोलंदाजी तुम्हाला पार मिळेल. लक्ष या बाजमध्ये आपण पाहतोय जबरदस्त 24 धाबांचा. सलग 5 बॉल डॉट आले होते, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता, त्यामुळे धावफलक 24 चा टार्गेट आता सेट झालाय. संचालक महेंद्रजी धुळे यांच्या खांद्यावरती बदलापूर वागडी संघटनेची जिम्मेदारी आहे. महेंद्र धुळे आपण या, सन्मानाचा आपण स्वीकार करा. हरजी धुळे यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. धर्ममामा पाटील आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सलग 2 चेंडू आता डॉट आलेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलेश सज्ज होतोय. बिगिट केला, ऑन साइडला खेळला, स्कोर लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा, एक सिंगल तर एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतात आणि अखेर या 2 धाबा भरपूर वेगाने कंप्लीट केल्या जातील. अमोलजी धुळे आपण या, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. महेंद्र धुळे आलेत, त्यांचाही सन्मान आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. महेंद्रजी धुळे बदलापूर वांगणी संघटनेचे संचालक, त्यांचाही सन्मान या मंचावरती होतोय. इथे बॅटची कडा होती, पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा फलकावरती पार मिळतील. 4 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय, त्यामुळे धावफलक फक्त आणि फक्त 2 याकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 24 धाबाचं टार्गेट या बॅचमध्ये. कालच्या रात्रीमध्ये 18 बॉलमध्ये 21 धाबा रोखल्या गेल्यात, परंतु इथून या 24 धाबा रोखल्या जातील का हे देखील पाहावं लागेल. बावळे ब विरोधात संघ मात्रावरती खेळतोय बडवली ब. ऑन साइडला खेळलाय, हा फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठबोरा पोहोचेल का पाहावं लागेल. डी बॉगर स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचले. 2 धाबा इथे मिळतील या शंका नाहीये, परंतु मी कौतुक करेल त्या खेळाडूचा जो मात्र धावत पळत स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये सीमारेषेपर्यंत पोहोचला. जयेश होते, जयेश पाटीलला तुम्ही पाहताय भरपूर वेगाने तो पोहोचला. बॉलला तो फेक करतोय. पोलीस या नावानं खरं तर त्याची ओळख आहे, परंतु आता भरपूर वेगाने तो पोहोचला.
बॉलला तो फेक करेल, दरम्यान 2 धावा मिळतील. चला दिगंबरजी सुरोशे या स्पर्धेचे सह आयोजक आपण या. आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रतीक कडव आपण या. 5 बॉल 4 धावा तुम्हाला पार मिळतील. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. तिथे एक सिंगल धाव, इथे एकपटी जातीय धाव फलक. पहिल्या ओव्हरच्या अंती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती धावा फक्त आणि फक्त 5 धावा धाव फलकावरती जोडले गेले. त्यामुळे आता या मॅचमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 19 धावाची गरज. तदनंतर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करतोय. जय हनुमान क्रिकेट संघ जोवेली, एक गाव एक मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे दमदार शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा भरवली आहे ते हरेशजी पंढरनाथ धुळे यांचा सन्मान या मंचावरती करण्यात येईल. मी विनंती करतो सर्व मेंबर सर्व टीम आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं. हरेशजी धुळे साहेबांचा योजित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल हरेशजी धुळे साहेबांना आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळेल. ऋतिक पाटील गोलंदाजी बारपती दाखल झालाय. सर्व बंद करायचं ऋतिक. लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. चला ऋतिक मॅचला आपण सुरुवात करतोय. 12 बॉल जिंकण्याकरिता अजूनही या मॅच मध्ये 19 धावांची गरज आहे. सॅकिंग एरवरती योगेश भालेकर ऑन साइडला खेळलाय. पहिला बॉल ऋतिक पाटीलचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. अविनाशजी बाळी जोडले गेलेत. खरं तर क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम. स्पर्धा गोरेगावला असू दे किंवा कुठेही असू दे पूर्ण रात्रभर ते काढतात. संघाचा गोलंदाज आहे अविनाश माळी. षटकार ठोकला. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. पंच वळतायत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. धाव फलक पुढे सरकतोय. 11 वरून पुढे सरकत असताना 12 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या. 3 ओव्हरची मॅच. 24 धावाचं टार्गेट होतं. अर्धा पल्ला आता गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर 12 धावाची गरज आहे. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उपस्थित. दरम्यान डायरेक्ट हिट तर झालाय परंतु घडले काय पाहावं लागेल. धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचाने घेतलाय रिव्ह्यू. चेक आपण करू. तिसरे पंच या आपण DRS सॉफ्ट सिग्नल पंच पोचवा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे परंतु आपण आता चेक करू नक्की घडले काय. तिसरे पंच आपण यायचं आहे चेक करण्यासाठी. OUT बॅटर आउट. अजून या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता आपण जर पाहिलं तर 12 धावाची गरज आहे. चामटोली गावचे विघ्नेश इरमाळी याला विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. हरेश शेठ आणि मॅडी शेठ आपली वाट बघतायत.
नवीन बॅटर मैदानावरती सुजित आता दाखल झालेत या मॅच मध्ये. खरं तर धाव घेण्याचा प्रयत्न फसला. सूरज केने तिथे आउट झाला, त्याला संधी मिळाली नाहीये या मॅच मध्ये. जास्त एक षटकार ठोकत असताना योगेश आपण पाहतो चांगली बॅटिंग त्याने केली आहे. 10 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. इथून कशा प्रकारची बॅटिंग होईल हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. आता घडणार काय, येणारे 10 चेंडू सांगून जातील. गुरुदास तुम्ही पाहताय गुरुदास बारपती दाखल झालाय. पुन्हा एकदा ऋतिक पाटील राईटम ओव्हर द विकेट ना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिडऑफचा खेळाडू पुढे सरकला, त्याच्याकडून चूक घडते. दरम्यान एक चेकी सिंगल इथे देखील एक पटी जाते. सिंगल डबलला आता प्राधान्य दिले जात आहे या मॅच मध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 11 धावांची गरज. हे 3 बॉल मी म्हणेन दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचे असतील. इथून जर मोठे फटका एखादा आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम बाबाळे बी. परंतु जर इथून चेंडू डॉट आला, एखादी विकेट मिळतीये तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम चेंज द गेम वडबली ब, कारण नाबातच चेंज द गेम आहे. अरिव महेश धुळे यांच्या नावानं संघ मैदानावरती उतरलाय. बाबाळे ब हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. रणवे रिदम मध्ये अडथळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दबाव आहे, दबाव आहे गुरुनाथावरती, दबाव आहे. कारण हा सामना असाच आहे. काल देखील आपण पाहिला सुपर 5 साठी जाण्यासाठी वाडेकर विरोधात दानकर अशी मॅच रंगली होती याच मैदानावरती. तिथे 21 धाबा सिद्धू पाटीलच्या आर्मीने रोखल्या. आणि आज देखील तशीच मॅच रंगेल का हे देखील पाहावं लागेल. राऊंड द विकेट फ्लिक करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील 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 फॉर द बाद. योगेश भालेकरला इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. धक्के पे धक्का, बॅटर आउट. लाडके आमदार आदरणीय अप्पा यांचं संगीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानावरती वेदांत आलेत. वेदांत गुलवी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 8 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 11 धाबाची गरज आहे. 24 धाबाचं टार्गेट होतं या मॅच मध्ये. त्यात अनुषंगानं बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल बावळे बी संघाच्या बाजूतून. परंतु गोलंदाजी आतापर्यंत चांगली होती टीम मोडबली संघाच्या माध्यमातून. 20 मध्ये फटका खेचलाय, गॅप मोठा आहे आणि दरी देखील मोठी आहे. त्या दरीला भेदून दुभागून चिरत फाडत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय चौकार. मैदानावरती खेळतोय मनोहरजी धुळे यांचे चिरंजीव आणि त्यानंतर महेशजी धुळे यांचे सुपुत्र यांच्या नावानं संघ मैदानावरती खेळतोय. धावफलक आता पुढे सरकत असताना ही फाईट मी म्हणेन संदेशी मसने आणि त्यांच्या विरोधात महेशजी धुळे अशीच म्हणावी लागेल. कारण एका बाजूला नरेंद्र गोमारे पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला महेशजी धुळे पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानावरती संघ खेळतोय. चेंज द गेम वडवले बी विरोधात भावाळे बी. इथे बॅटची कडा आहे का पाहावं लागेल. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक उपस्थित, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. कारण आतापर्यंत आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बरोबरती 17 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 17चा खतरा कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहावं लागेल. कारण ज्यावेळेस बॅटिंग करत होती टीम वडवले बी त्यावेळेस देखील 12 चेंडूमध्ये 17 धावा होत्या. परंतु शेवटच्या बॉलवरती तिसऱ्या ओव्हरचा षटकार आल्यानंतर 23 धावा जरूर बनल्या. परंतु आता अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता फक्त 7 धावांची गरज. चला आरिव 11 भाबाळे बी संघासाठी जेवणाची देखील सोय केली आहे संघ मालकाने. क्या बात आहे.
कारण अध्यक्ष आहेत महेशजी धुळे. सहा चेंडूचा खेळ शिल्लक. या बादमध्ये जिंकण्याकरता आपण पाहतोय टीम भाबाळे बीला 7 धाबाची गरज सुपर 5 मध्ये जाण्यासाठी, परंतु समोर ज्याच्या नावातच चेंज द गेम हे देखील विसरून चालणार नाहीये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. गोलंदाजी मार्गमध्ये दाखल होतोय शुभम पाटील. हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. वडवले बीचा एक चांगला खेळाडू मैदानावरती दाखल झालाय. स्टॅकिंग एरियावरती बॅटर तुम्हाला पार मिळतील. सुजित हा खेळाडू मैदानावरती दाखल होतो स्टॅकिंग एरियावरती. 6 बॉल 7 धाबाची गरज असताना पहिला बॉल राहिला इथे मात्र गोलंदाजाच्या नाबावरती. इथून मैदान सोडावं लागतंय सुजितला. अजून एक धक्का लागतो टीम भावाळे ब संघाला. फलंदाज बाद. मात्रे आणि अद्विक मात्रे हे देखील अजूनही या मॅचला एन्जॉय करतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत. वडवलीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करत असताना 5 चेंडूचा खेळाचा शिल्लक. या बादमध्ये जिंकण्याकरता अजूनही आपण जर पाहिलं तर गरज 7 धाबांची. त्यामुळे नवीन बॅटर आता मैदानावरती नमनाथ मुकणे आता दाखल झालाय. गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम पाटील राईट मोर विकेट ना ऑन साइडला खेचलाय मिड विकेटला. आहा बॅट आणि बॉलचा संपर्क होतोय आणि थेट बॉल निघून चाललाय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर हवा के साथ साथ घटा के संग संग. आणि नवनाथ मुकण्याने सांगितलंय महेश धुळे यांना जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. बॉल सीमा पार सिक्सर. षटकार आला ना तसा महेशजी धुळे यांनी चष्मा देखील खाली केलाय. कारण चष्मा खाली केला की कार्यक्रम होतोय त्यांना माहिती आहे. त्यामुळे षटकार आला आणि धावफलक बेगाने पडू शकतोय. स्कोर आर लेबल. शेवटचे 4 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही फक्त आणि फक्त 1 धाबाची गरज आहे. चला मॅचला सुरुवात करा. एक बॉल नाही तर 4 बॉल शिल्लक आहेत प्रथमेश. त्यामुळे आता अजूनही 1 धाबाची गरज आहे. चार बॉलचा खेळ शिल्लक 1 धाबाची गरज. ऑन साइडला खेचलाय आणि इथे एकदा विळतीय. सामना जिंकलाय टीम भावाळे ब संघानं. आरिव 11 भावाळे ब संघ इथे विजय होतोय. अभिनंदन टीम भावाळे ब. अभिनंदन महेश धुळे अँड कंपनी. आणि हार्डलक म्हणूया आपण टीम चेंज द गेम श्री 11 ब वडवली ब संघाला. श्री 11 चेंज द गेम वडवली ब संघ चांगला खेळला. नरेंद्रजी गोमारे तुमचा मी आभारी आहोत. तुम्ही या स्पर्धेमध्ये हा संघ बांधला. त्याचबरोबर संदीपजी बसने यांचे आम्ही आभार व्यक्त करू कारण त्याने देखील या संघासाठी भरपूर पाठबळ दिलं. चला 5ही कॅप्टन आपण या लगेच. 5ही संघाचे संघ कर्णधार आणि यस महेंद्रजी धुळे महेशजी धुळे अर्थातच